सण साजरे करताना चांगल्या कार्याचे कौतुक करताना आनंद होत आहे. संदीप बागुल. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आमचे ब्रीदवाक्य असून चांगल्या कामाचे कौतुक करताना आनंद होत आहे. चुकीच्या कामांना थारा देणार नाही. चांगल्या कामांसाठी मला नक्की बोलवा. माझ्या संपर्कात राहा. सहकार्य नेहमीच मिळेल. तसेच येणाऱ्या गणेशोत्सवात सर्वांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना सांगितले. गोविंदा उत्सवात चांगले नियोजन करून शांतता व सुव्यवस्था राखत उत्सव साजरा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात सहकार्य करणाऱ्या पेण शहरातील गोविंदा मंडळ यांचे प्रमुख, शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील यांचे आभार व्यक्त करण्यासाठी व गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी पेण पोलीस ठाण्यात बैठक संपन्न झाली. पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी प्रथम सर्वांचे आभार व्यक्त करून सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले. यावेळी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस निरीक्षक बेग, पोलीस निरीक्षक पोकले, शांतता कमिटीचे सदस्य LK म्हात्रे, पत्रकार सुनील पाटील, विजय मोकल, देवा पेरवी, विनायक पाटील, दिनेश म्हात्रे, अनिल दरेकर, गिरीश शहा, DK कांबळे तसेच पोलीस पाटील व पोलीस सहकारी गोपनीय निलेश ठाकूर, संजय वास्कोटी, माजी पोलीस अविनाश म्हात्रे यांच्यासह गोविंदा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी LK म्हात्रे व इतरांनी मार्गदर्शन करताना बहुमूल्य सूचना मांडल्या. महामुंबईसह विनायक पाटील, पेण. आमचे फक्त 22 लोक होते. 22 लोकांमध्ये आम्हाला पूर्ण पेण सिटी प्लस पेण ग्रामीण पण कव्हर करायचं होतं. हरोशी विटेला 2 गेलेत, नंतर वरसे विटेला 2 गेलेत, ग्रामीणला 2 गेलेत, राहिलेत म्हणजे 15 लोक राहिलेत. पाचशे नाक्याला म्हणजे रामवाडी तिकडे गेले 4 लोक. हार्डली 10 ते 15 जणांवरती म्हटलं मग आम्हाला शांतता कमिटी आणि पोलीस पाटलांशिवाय पर्याय नाही आहे. त्यांचे सर्वात प्रथम मी आभार व्यक्त करतो. आभार मानून मी लगेच काय असं नाही की रिलेशन हे करतो, पण तुमचं आभार मानणं खरंच गरजेचं आहे. कारण की त्या दिवशी जो सपोर्ट असतो ना कवी पोलिसांमध्ये, रात्री 10:30-11पर्यंत सर्वजण आमच्यासोबत फिरत होते. फर्स्ट प्रायमा फेसी तुमचे आम्ही आभार व्यक्त करेल. त्यानंतर मी प्रत्येक मंडळावरती येतो. ज्या मंडळाला इन्स्ट्रक्शन दिले सर्वांनी फॉलोअप केले. एकही मंडळ असं मला वाटलं नाही की तिथे बंदोबस्त द्यायची गरज होती. कारण की 3 दिवसापूर्वीच्या सूचना आणि मॉर्निंग सूचना सर्वांनी फॉलोअप केलं. सुरुवातीत झाले पुन्हा एकदा अगदी इन्फॉर्मल मीटिंग आहे आपली आजची, जी आपली 5 दिवसापूर्वीची झाली. त्या मीटिंगमध्ये नाही, ह्या मीटिंगमध्ये खूपसा फरक आहे. आज आम्ही आमचं कौतुक करून घेण्यासाठी इथे बसलेलो नाही. आमच्याकडून ऐकायचं मला फक्त सूचना ऐकायच्या होत्या. ही मीटिंग मी कालच अरेंज केली होती, पण काही अर्जंट कामं आले त्यामुळे आम्ही काल मीटिंग अरेंज नाही केली. हे तुमच्या कौतुकासाठी आम्ही फक्त इथे जमलेलो आहे. तुमचं कौतुक पण नाही, फॅक्ट सांगायला आलेलो फक्त. खरं सांगायचं म्हणजे ऑल मंडळ 1.5-2 महिनेच झाले मला येऊन. 2 जुलैला मी चार्ज घेतला आहे. 2 महिन्यामध्ये सर्व पेनची माहिती घेतली. डेली प्रत्येक व्यक्तीकडून माहिती घेतोय. प्रत्येक वेळेस मला हेच सांगायचे, गोविंदा इथे एकदम खतरनाक. गोविंदा म्हणजे प्रत्येक रोड अँड रोड पॅक. गोविंदा म्हणजे भरपूर दारू. गोविंदा म्हणजे असं, गोविंदा तसं. माझ्या डोक्यामध्ये तसं प्लॅनिंग काय करायचं, कसं प्लॅनिंग करायचं. एक प्रत्येक मंडळाला मी 3 दिवसापूर्वी भेट दिल्या होत्या. 3 ते 4 दिवसापूर्वी प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो होतो. त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली होती. त्यांना प्लॅन दिला होता, असं असं करा, असं करा. त्यानंतर गोविंदाच्या दिवशी पण सकाळची किंवा मॉर्निंगला प्रत्येक मंडळाला परत भेट दिली. त्याच्यामागचं इंटेन्शन असंच की तुम्ही जे सेलिब्रेशन करता, वर्षातून एकदा सेलिब्रेशन करता, त्याला कुठेही गालबोट लागू नये. कारण कसं असतं, आमच्याकडे एक सर्टन लिमिटेशन असतं. एक लिमिटपर्यंत आम्ही लॉ फॉलो करतो, सहकार्य करतो, सर्व गोष्टी करतो. एक लिमिटच्या बाहेर गेलं, कुणी तुमच्यापेक्षा मंडळाच्या व्यतिरिक्त कोणी पर्सन आला, कोणी तिथे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट केला, तर अननेसेसरीला आम्हाला गुन्हा दाखल करायला लागतो. मागच्या वर्षीचा रेकॉर्ड माहिती आहे. 1 गुन्हे दाखल आहे, 2-3 NC पण दाखल झाल्या होत्या. ते थोडंसं प्रेशर होतं. ते प्रेशर होतं आणि ते प्रेशर फक्त कोणाला माहीत असेल, सदस्यांना माहीत असेल, शांतता कमिटी, पोलीस पाटलांना माहीत असतं, पोलिसांना माहीत असतं की त्या दिवसाचा इव्हेंट तो कशा पद्धतीने इझिली सेलिब्रेट होईल, कोणालाही काही त्रास नव्हता. आमचं इंटेन्शन असं राहिलं